हॅलो गाईज, कसे आहात सगळे? हसताना हसायलाच पाहिजे. घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन तडकता भडकता ज्वलनशील ब्लॉग. तर आता टाइम बघा 12 वाजलेत. आम्ही चाललोय आता मसोबाला ना, ऋषीच्या मसोबाला. आता इथनं आम्हाला जायला दीड दोन वाजतील. 1.5-2 तासाचा अंतर आहे. आणि आम्ही आता मगाशी एक नाश्ता केला, लाईट नाश्ता केलाय. आम्ही समोसा खाल्लाय. आता चाललोय निघालोय. पुढे गेला पण लाईट नाश्ता करी डायरेक्ट. पुढे गेला आणि लाईट नाश्ता, जेवण नाही करणार काही बाहेर. पैसे खूप खर्च होतात, परवडत नाही. काही स्कॅनर टाकतो दिसेल शूट करतो. एक मंदिरला तिथं पहिलं दर्शन करायचं असतं, नंतर पुढं करायचं असतं. आता आम्ही चाललोय पुढच्या मागं पहिलं दर्शन करायचं, नंतर पुढं जायचं. आता इथं पुढं 23 किलोमीटर आहे. चाललंय बघा आपला मुठी तालुक्याचा व्ह्यू. आपला आता आम्हाला नाश्ता करायचा. पहिलं भूक लागली. प्रेमाच्या वडापावला जाऊन 2 वडापाव आणि एक मिसळ पाव आणि एक पोहे खाल्ला. गाईस, तर आत्ता आमचं दर्शन झालं इथं. आता आम्ही रस प्यायला आलो आहेत. आता परत घरी जाणार आहेत मस्तपैकी जेवण वगैरे करून कुठेतरी. आजचं ट्रॅव्हलिंग पण झालं. आता पेपरची तयारी करायची. आता जिम पण करायची. जिम बुडून चालणार नाही, कारण मागच्या आठवड्यात खूप जिम बुडलेली आहे. खरंच सांगितलं रस. आमचा एक कार्यकर्ता गेला आहे गावाला लग्नाला. कधी येते काय माहिती. बायसेप दुखायला लागलं काय, बायसेप बॅक मारले का काय लागले ते बघू. आता उसाचा रस आलाय मस्त. आता जायचं नाही. वी आर गोइंग टू एक्सप्लोर न्यू. बरोबर ना, आताचं 5 किलोमीटर, इथलं 17-22 किलोमीटर. आम्ही आता आलोय तर रोडने नाही चाललो, आम्ही हायवेने आलो. आता आम्ही खडक वाजलेले चाललोय. डिफरंट आम्ही एका ठिकाणी जेवायला जाणार आहोत चित्तूरला. आता जाऊ द्या. आम्ही आता मिसळ नाही करत. नशिबात मिसळ आहे. गाईस, तर आत्ता आम्ही जोगेश्वरी मिसळला आलो आहे. मस्त मिसळ. खूप दिवसांनी जोगेश्वरीची मिसळ काढली. नाही तर आम्ही काटा किल्लत जायला लागलो. आधी आम्ही इकडे जायचो 1-2 वर्षापूर्वी. फक्त सर्व्हिस खूप लेट झाली. काय विचारा पावा नाही आमचा स्वतः पुत्या गेला होता. आणि कांदा पण स्वतः पुत्यानेच आणला आहे. सर्व्हिस नाही देते गाईस. तर आता टाइम झालाय 5:13. आम्ही आता मगाशी मुळशीला होतो, म्हणजे मुंबई साईडला. आता आम्ही सातारा साईडवरनं कधी चाललोय. आज डबल ट्रॅव्हलिंग झालंय गाईज आमचं. त्याला घरी आल्या का आम्हाला लावलंय. ते मला घेऊन आले. यात पण पोर घेऊन मला विचारते नारायणपूरला जायचं का, बघा फिरायचं कोणाला किती जोर आहे. आणि त्यात पण मी गाडी चालवणार नव्हती, याला चालवायला देणार होतं. मस्तपैकी मागं बसायचं होतं. पण जाऊ दे, काही चिरले आमची. आम्ही घरी आता येतं 10 वाजले असते. अख्खा दिवसच गेला असता. बाकी काय विषय नाही. चालत राहायचं. जीवनात काम पाहिजे. आता माझ्या घरचे पण लावतील बघा मला. नशिबात सकाळी लागले नाही तर आज सकाळीच लागलं होतं. आता काय जातं जिमला. चढणार पुढे बसले तर किती खाते काकाच्या अंगात. कालच 5 जणांचे फोटो लागले तर याला पुस्तक. काय तिथे कालच एक 3 ताजा ऍक्सिडेंट झाला होता. याच बाजूला झाला का त्या बाजूला झाला होता. पुढे जांभूळवाडी मध्ये झाला होता. लवकर ब्रिज सोडा भाई पहिल्याच टर्नला. नाही घ्यायची, मला जगायचंय. माझ्या खूप इच्छा अधुऱ्या आहेत अजून. कॉन्टेंट आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय तडकते भडकते ज्वलनशील ब्लॉग. फेक नाही. गाईज चेकिंगची पावर बघा याचा. ओ वाचवा. ए अरे सोम नको, अंगावर नको सोम.
लाडले ए थांब व्यवस्थित हा, व्यवस्थित ए ब्रो मस्त केली नो अरे बस सोडा संपलाय त्याच्यातला अरे सोम बस बस गाईज अद्वैत मस्कीची कंप्लेंट कंप्लेंट आहे गाईज आम्हाला त्याला पुढे बोलवलं होतं पुढे बोलवलंय गाईज आम्हाला हेड ऑफ स्कूल आणि गाईज एक प्रायव्हेट छोटी मोठी मीटिंग आहे तिकडे फुटली काजूची काय म्हटली बाप रे बाप बॉम्ब झाल्यासारखेच पळाले सगळे. आपल्याला बोलताना पहिल्यांदा बसलो होतो गाईज जाऊ द्या याला सर इनडायरेक्टली ढापण्या बोलले सिन्सिअर नाही तुला ढापण्या म्हणलाय सर इनडायरेक्टली काहीतरी पोडापोडी झाली तुमच्या तर शिव्या कशाला घालते बाबा तर आग लग चुकी गाईज आग 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 लग चुकी गाईज इधर आग आग ये देखो आग लगी हुई है ये देखो गाईज आग आग ए अरे नहीं गाइस तो अभी इधर आग लग चुकी है अभी मेरे को घर जाना ओ इस तर आता टाइम झालाय बघा 7:30 मी आलो इथं सर्व्हिस सेंटरला या गाडीची गाडीच दिलेली नाहीये माझ्या पण गाडीत एक प्रॉब्लेम मला हे दिसलाय ते बघू कधी येते ती गाडी भाऊला कळलं तर त्याच्या गाडीला प्रॉब्लेम आहे गाडी कशी चालत काय माहिती ए मी पळवत नाही जास्त पळवलं तेव्हा कळतं काहीच तो प्रॉब्लेम बघा इथं बॉक्स बिक्स ठेवलेत ऑइलचे उचलून आणू शकतो आम्ही पण आमची इच्छा नाही आहे मला म्हणतच होता टाक ऑइल विकून टाकू बाहेर पण नाही काहीच प्रामाणिकपणा पाहिजे जीवनात बघा इथं गाड्या बिड्या लावल्यात सगळ्या मतलब मेरे जो पीछे विजय सिंह आपको दिख रहा है ना उधर मत जाओ उधर 1900 का एडेप्टर 2100 को बिक रहे हैं अभी इसके साथ स्कैम हो रहा था मैंने बोला मत ले भाई अभी हम जा रहे हैं शंकर महाराज में थोड़ा सा दर्शन करने प्रसाद भी मिलता है गाइस उधर अब ये देख रहा है कूपन्स कितने बाकी है तो ये बाय करेगा काय झालंय काय तुझ्या ॲडॅप्टरला गरम होते हाय गरमी होती त्या ॲडॅप्टरला तो 30 वॉटवाला घे की मग फोनचाच ब्लास्ट होते पुढच्या दिवशी नाही तर आता आम्ही शंकर महाराज मठात जाऊन आलोय काल आम्ही मसोबाला गेलो होतो आमचं देवदेवच खूप होते गाईच पण आमचा अभ्यास होत नाही ए बाबा थांब की काय तोडायचं काय तो हे बघा गाईच शेलरवाल्यानी उगीच याला वॉरंटी दिली हा दुरुपयोग करतोय त्या वॉरंटीचा नीट दिलंय का एक साईड झाले पूर्ण ते ते फिटिंग मध्ये चुकलंय रे बाबा दर फोन गाईच मी याला म्हणलं होतं पाणीपुरी खाऊ घाल काय म्हणता भेळ खाऊ घाल नंतर म्हणला छोले भटुरे खाऊ सगळ्याच गडी खर्च करायला लावतात आणि आज पण खर्च करायला लावतात गाईज तर आता कसं झालं माहिती मी आला एवढ्या गोष्टी आणि मला भूक पण लागली होती समोरच मठ दर्शन केलं पहिलं नंतर प्रसाद खाल्ला खिचडीचा काहीच माझ्या गाडीचा आवाज पण झाला फायनली नाही जो नाही तर त्याच्यासाठी फार कुठे असा पश्चाताप झाला होता त्याला गाडी असं वाटत होतं काय बोलू जाऊ द्या लक्ष्मी काय करू त्याला काहीच झोपूही पुन्हा का आलोच आता आम्हाला विकास भेटलाय विकास मला आता एक S25 अल्ट्रा स्पॉन्सर करणार आहे असलं बोलतो म्हणून मी ब्लॉक करत नाही हो गाईस टॅटू बघा टॅटू शिकल्याकडे आमचे गुरु यायचे गुरु दिसत नाहीये पुष्कासारखाच काळा झाला टॅटू लाईट पुष्के दिसेल बघा तुम्हाला बघा टॅटू बघा गाईस नाही तेव्हा पण दिसलं आता त्याशी दिसला नसता तो पण अभ्यास कधी बसलं करणार आहे पुष्के आपले पेपर आहे तुला माहिती मला पण माहिती शेड्यूल बघावं लागेल गोरा दिसतोय फोन मला नोट्स पाठवतो पहिलं बॅग सोडो घेऊन टाक किती 7,000 कवर आणले 4-5 हजार असे त्याला थांबरे गाईस तर आताच आमचं जेवण बिवण करून झालं आम्ही आता चक्कर मारायला आलोय मला परत इथं धायरी फाटायला जायचंय गाईच बघा आमचा शिवाय आणि कुठे आता आम्ही चाललोय घरी
गबस ना बाबा. आता आम्ही चाललोय घरी गाईज. तर एवढं शेवटपर्यंत ब्लॉग बघायला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कसं वाटलंय ते. बाय बाय, सी यू टुमॉरो.